नमस्कार मंडळी. तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे का? जर नाही तर लक्षात ठेवा, तुमचं पॅन कार्ड इनॲक्टिव्ह होऊ शकतं, पैसे अडकू शकतात आणि ₹1000 जास्त दंड लागू शकतो. आणि हो, 5 मिनिटाचं काम आज केलं नाही तर उद्या मोठी अडचण येऊ शकते. पण घाबरू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 ते 3 मिनिटात पॅन आधार कसं लिंक करायचं ते लाईव्ह दाखवणार आहे, कंप्लीट स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आत्ताच तुमचं पॅन सुरक्षित करा, डायरेक्ट ऑफिशियल पोर्टल ऑफ इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इंडिया वापरून. इन्कम टॅक्स या ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही क्विक लिंक्स याच्यात पाहू शकताय. लिंक आधार हा ऑप्शन आहे, ज्याच्या अंडर तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करू शकता. आणि लिंक आधार स्टेटस याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय तुमचं लिंक आहे का नाही. तो पहिल्यांदा लिंक आधार स्टेटस चेक करूया. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे का नाही ते याच्यावरती क्लिक केल्यानंतर नवीन वेब पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकू, आधार कार्ड नंबर टाकू आणि खाली व्ह्यू लिंक आधार स्टेटस याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला तुमचं स्टेटस समजेल. आता पहा, हे ते पॅन कार्ड नॉट लिंक्ड विथ आधार कार्ड, त्यामुळे आपल्याला लिंक नाही, त्यामुळे आपल्याला लिंक करावं लागणार आहे. तसेच ज्या लोकांचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारे मेसेज डिस्प्ले होतो. तुम्हाला त्याचाही एक डेमो मी दाखवतो. अशा प्रकारचं बघा, ऑलरेडी लिंक टू गिवन आधार नंबर, असं तुमचं लिंक असल्यावरती असे येते. ज्यांचं लिंक नाही त्यांचे हे असे येते, पॅन नॉट लिंक्ड विथ आधार नंबर. आता लिंक आधार या लिंकवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा पॅन कार्ड नंबर टाका, नंतर आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर व्हॅलिडेट याच्यावरती क्लिक करा. व्हॅलिडेट म्हणल्यानंतर तुम्ही इथं काही इन्स्ट्रक्शन पाहू शकता. सो कंटिन्यू फॉर पे थ्रू ई पे टॅक्स, तुम्हाला एक पेमेंट करावं लागणार आहे, फाईन भरावं लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नसल्यामुळे. आता कंटिन्यू टू पे याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा, ई पे टॅक्स, तुम्हाला याच्यात पॅन नंबर, त्याच्यानंतर पॅन नंबर पुन्हा एकदा कन्फर्म आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल टाकल्यानंतर कंटिन्यू बटनावरती क्लिक करा. OTP जाईल, तुमचा जो आधारला लिंक नंबर आहे त्याच्यावरती OTP जाईल. OTP टाकल्यानंतर कंटिन्यू याच्यावरती क्लिक करा. केल्यानंतर सक्सेसफुल व्हेरीफाईड, त्याच्यानंतर कंटिन्यू करा. पुन्हा कंटिन्यू केल्यानंतर आता पहा, याच्यातील तुम्हाला इन्कम टॅक्स या पहिल्या याच्यावरती प्रोसीड म्हणायचं आहे. त्याच्यानंतर असेसमेंट टाईपमध्ये तुम्हाला चालूचे वर्ष म्हणजे 26-27 वर्ष निवडायचं आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ पेमेंट मायनर हेड, याच्यामध्ये तुम्हाला ऑदर रिसिप्ट्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. ऑदर रिसिप्टवरती क्लिक केल्यानंतर सब टाईप ऑफ पेमेंट, त्याच्यामध्ये तुम्ही पहिला ऑप्शन पाहू शकता, फी फॉर डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार. त्याच्यावरती टिक करा आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करा. कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे ₹1000 पेमेंट तुम्हाला फाईन भरायचं आहे. तुम्ही कंटिन्यू बटनावरती क्लिक करा. कंटिन्यू केल्यानंतर आता पहा, ही शेवटची स्टेप आहे पेमेंट. आता तुम्ही कोणते UPI द्वारे सुद्धा पेमेंट करू शकता. आपण डेबिट कार्डद्वारे करतो, ICICI बँकच्या डेबिट कार्डनं. तर भरपूर सारे ऑप्शन आहेत, मी आता डेबिट कार्डनं करतो ICICI. कंटिन्यू करूया. कंटिन्यू केल्यानंतर हे बा अशा प्रकारचे ₹1000 तुम्हाला पे करायचे आहेत. पे करा. हे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही ॲग्री याच्यावरती क्लिक करा. ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर सबमिट टू बँक. नक्की अशा प्रकारे आपलं पेमेंट झालेलं आहे. पेमेंट मोड हे सगळं दाखवते. आता तुम्हाला जर ते पेमेंट केलेली रिसिप्ट डाउनलोड करायची असेल तर डाउनलोड या बटनवरती क्लिक करा. डाउनलोड केल्यानंतर तुमची रिसिप्ट डाउनलोड होईल. रिसिप्ट डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता. आता नेक्स्ट स्टेप महत्त्वाची आहे, लिंक आधार याच्यावरती तुम्हाला जाऊन पुन्हा आणखीन एकदा तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर टाकायचा आहे अशा प्रकारे, आणि व्हॅलिडेट याच्यावरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पेमेंट डिटेल्स आर व्हेरीफाईड. आता पुन्हा कंटिन्यूवरती क्लिक करा. कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही पहा, इथे तुम्हाला पॅन कार्ड नंबर, आधार नंबर आणि तुमचे नाव ॲज पर आधार टाकायचे आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, आणि इथे तुम्ही ऑप्शन वाचू शकता, आय हॅव ओनली इयर ऑफ बर्थ. तुमच्या आधार कार्ड फक्त जन्माचे वर्ष असेल तर त्याच्यावरती टिक करा, नाहीतर नाही केलं तरी चालेल. आणि खालच्या व्हॅलिडेट, ॲग्री टू व्हॅलिडेट माय आधार, त्याच्यावरती कंपल्सरी टिक करणे आहे. सो चला आपण ॲग्री टू व्हॅलिडेट आणि दोन्हीवरती क्लिक करूया. लिंक आधार ऑप्शनवरती दाबूया. लिंक आधार दाबल्यानंतर तुम्हाला जो नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP आहे. चला OTP टाकूया. OTP टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट म्हणूया. पाहू शकता, युअर आधार लिंकिंग रिक्वेस्ट हॅज बीन रिसिव्ड अँड सेंड फॉर व्हॅलिडेशन. इन केस यू रिक्वायर्ड प्लीज चेक द स्टेटस आफ्टर 48 hours. 48 तासानंतर तुम्ही स्टेटस चेक करा, पॅन कार्ड आधार कार्ड लिंक झालेले असेल. धन्यवाद मंडळी. अशाच प्रकारे माहिती मिळवण्यासाठी योजना दूत चॅनेलला सबस्क्राईब करा.